मानवी विचारांच्या सर्व महापुरुषांना विनम्र विनंती। त्या ठिकाणी विराजमान ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या पत्रकार बंधूंना आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज त्या ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये आपण जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ती अत्यंत ऐतिहासिक कामाच्या अनुषंगाने वार्तालाप करण्याच्या हिशोबाने आपण घेतली आहे। हे ऐतिहासिक प्रतिष्ठान आपल्याला माहीत आहे की विदर्भातील, महाराष्ट्रातील एक राष्ट्रीय दृष्टिकोनातून काम करणारं एक ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे। आजपर्यंत देशातील जवळजवळ 16 राज्याचे बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रतिनिधी हे ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये येऊन अभ्यास करून हे गेलेले आहेत। जवळजवळ 12 राज्याच्या लोकांनी गोव्याला कॉन्फरन्स घेऊन हे ऐतिहासिक प्रतिष्ठान काय आहे हे समजून घेतलेलं आहे। माझ्या मित्रांनो, या ऐतिहासिक प्रतिष्ठानचं उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने माननीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्घाटनासाठी आपण आमंत्रित केलेले आहे। भीमरावजी आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल यांना देखील आपण विशेष कार्याच्या शुभारंभासाठी हे आयोजित केलेलं आहे, निमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर सुरुवातीला उद्धवजी ठाकरे साहेब देखील येण्याचं गठीत केलेलं होतं, परंतु असं कळलं की मुंबईच्या असणाऱ्या निवडणुका म्हणून त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांचं येणं थांबलं। त्याचबरोबर डॉक्टर अनंत खेमधम्म महाथेरो यांना देखील पाचारण केलेलं आहे। सोबतच सन्माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांना देखील निमंत्रित केलेलं आहे। याची जाणीव आपल्याला निश्चित असेल। माझ्या मित्रांनो, या प्रतिष्ठानच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देताना खूप आनंद होतो। नेहमी फक्त आपण गेल्या असणाऱ्या 2000 पासून हे सांगत आलो की हे ऐतिहासिक प्रतिष्ठान हे आपल्या सगळ्यांचं आहे। हे राष्ट्रीय कार्य करणारं एक प्रतिष्ठान आहे। सर्वच कामं सरकारनंच केले पाहिजे, शासनानंच केले पाहिजे आणि आम्ही काहीच करणार नाही, सर्व भार शासनावर टाकून द्यायचा आणि आपण मोकळं व्हायचं, तर ही काही चांगली बाब नाही हे हेरून आपण माझ्या मित्रांनो या कामाला ऍक्च्युली 2004 पासून प्रारंभ केला आहे। त्याच्या मुळाशी अशी विचारसरणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला समाजाला एक सम्यक आदेश दिलेला होता की किमान आरक्षणधारी वर्गानं आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आरक्षणाच्या पलीकडे असणारा जो समाज आहे तर त्याकरिता एक सातत्यानं दिला पाहिजे। परंतु त्याचा अभ्यास आपण 2000 ते 2004 पर्यंत केला। आपल्या असं लक्षात आलं की या गोष्टीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं, किंबहुना महापुरुषांचे विचार संपत असतात का नाही हा जो चर्चेचा भाग आहे
याचा आउटपुट असा आहे की त्याचे अन्वय जर त्या पद्धतीने भेटले नसतील तर महापुरुषांचे विचारच काय, महापुरुष देखील संपवला जातो. आणि म्हणून आपल्या असं निदर्शनात आलं की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 आपल्यामधून निघून गेल्यानंतर ज्या चळवळी चालू झाल्या महत्वाच्या आहेत, जागृतीचं त्यांनी काम केलं, पण चळवळी प्रामुख्यानं सर्वसामान्यपणे आपल्या असं लक्षात आलं की 3 प्रकारच्या चळवळी असाव्यात. एक अल्पकालीन चळवळ, एक मध्यमकालीन चळवळ आणि एक दीर्घकालीन चळवळ. परंतु गंमत काय झाली की 1956च्या नंतर ज्या बुद्ध पूर्णेश्वर आंबेडकरी विचाराच्या चळवळी चालल्या त्या पहिल्या 2 चळवळीच्या स्वरूपाच्या अवतीभोवतीच फिरायला लागल्या. अल्पकालीन चळवळ आणि खूप झालं तर मग मध्यमकालीन. याच्यामध्ये जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. साहित्य संमेलन आले, कवी संमेलन आले, परिसंवाद आले. परंतु दीर्घकालीन चळवळीकडे कोणी वळलेलं नाही. म्हणजे जयंत्या पुण्यतिथ्या केल्या की वर्षभर चर्चा करायची. आणि म्हणून मग ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीला फाटा देणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या जरूर महत्वाच्या आहेत. अल्पकालीन चळवळी महत्वाच्या आहेत, दीर्घकालीन चळवळी महत्वाच्या आहेत. कारण समाजात जागृती करण्याचं ते साधन आहे, केलं त्यांनी आणि गोरगरिबांनी केलं. परंतु आरक्षकांनी वर्गानं आपल्या कमाईचा विसा व्हायचा न दिल्यामुळे प्रामुख्याने दीर्घकालीन चळवळीकडे दुर्लक्ष झाले. दीर्घकालीन चळवळीमुळे समाज सर्वांगीण उन्नतीकडे वळतो माझ्या मित्रांनो. त्याची आर्थिक उन्नती होते, शैक्षणिक उन्नती होते, सांस्कृतिक उन्नती होते. परंतु हे 60 वर्षामध्ये म्हणजे सर्वसामान्यपणे 56 पासून तर 2000 पर्यंत आपल्या लक्षात आलं की या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. माझ्यासारख्या माणसानं LRT कॉमर्स कॉलेजमध्ये लेक्चरशिप करताना 35 वर्ष महाराष्ट्रातले सगळे विद्वान लोक बोलावं. आपण ज्यांचं नाव घेऊन त्यांना बोलावं. परंतु एकाने असं काय म्हटलेलं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या पलीकडचा जो 90-95% समाज आहे, मग SC असेल, ST असेल, NT असेल, BC असेल, तर त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी या शिकलेल्या सवरलेल्या नोकरीवाल्यांनी आपल्या कमाईचा विसा व्हायचा दिला पाहिजे असं एक विधान देखील 35 वर्षामध्ये तुम्ही आपण डोळ्यानं पाहिलं, अनेकांच्या लक्षात असेल. हे नमुनेदार उदाहरण दिले की LRT कॉमर्स कॉलेजला 35 वर्ष सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्वानांना आपण बोलावं. परिमळाच्या ओफारमध्ये तुम्ही आपण बोलायचे अनेक व्याख्यानं झाले, प्रबोधनं झाले. एकाही विद्वानाला वाचलं नाही तर 100% वाचलं, अभ्यास खूप झाला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की जो गाडा आपल्या अंगावर उलटतो तर तो गाडा हव्यात असतो. आणि म्हणून कमाईचा विसा व्हायचा त्याला माझे निधन सांगितलं की मला 2 लाख 3 लाख रुपये पगार असेल, तर मग तुम्ही मला विचारलं ना तुम्ही प्रत्येक महिन्याला पण विसा व्हायचा 10,000 15,000 देतो कसं? विसा व्हायचा म्हणजे केवळ 100% रुपये 5%. आणि म्हणून माझ्या विचारांनो आपल्या असं लक्षात आलं की आपल्याला या गोष्टीकडे वळावं लागलं. त्यामुळे आपण 2000 पासून तर 2004 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला हा विचार जो आहे त्याच्यावर चिंतन केलं, मनन केलं आणि लक्षात आलं आपल्या जर 2004 पर्यंत 1950 पासून संविधानाच्या अंमलापासून आतापर्यंत जर विसा व्हायचा दिला गेला असता तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 4000 कोटीचं काम विकासाचं झालं असतं. त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था या सगळ्या गोष्टी उभ्या झाल्या, आर्थिक संस्था, औद्योगिक संस्था, कृषीच्या संस्था, बँकिंग सगळ्या प्रकारच्या संस्था उभ्या झाल्या. परंतु ते झालं नाही, ठीक आहे, पण इतिहास विसरून चालणार. इतिहासाचा अभ्यास लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. या अनुषंगाने मग आपण शहरामध्ये असं मॉडेल उभं झालं पाहिजे की त्या मॉडेलच्या आधारावर आपल्या या गोष्टीकडे लक्ष देता येईल. आणि ते मॉडेल असं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये असं बंधन नसलं पाहिजे. नाहीतर आपण पाहतो संस्था अशा असतात जर काही त्यांच्यावर टीका टिप्पणीचा भाग नाही आहे, परंतु संस्था रजिस्टर्ड केली की आपल्या लक्षात येईल की आपल्या नात्याबद्दलचे 7 लोक 9 लोक 11 लोक गोळा केले की संस्था रजिस्टर्ड केली की मग आपलं ठीक आहे, तुमचा फोटो काढायचा मुद्दा असतो.
कोणी वाटणारे करते, कोणी बालवाडी करते, कोणी व्यायामशाळा करते. आपल्याला त्यांना म्हणायचं नाही, त्यांना ते करण्याची आवश्यकता निर्माण झाली. परंतु सामाजिक संस्था असली पाहिजे. डॉक्टर पंजाबराव देशमुखांची संस्था घ्या, भाऊराव पाटलांची संस्था घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संस्था घ्या. तुमच्या नंतरच्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतील या अनुषंगाने सांगतो. तर येणाऱ्या 8 तारखेला तुम्हाला तोच टू दी पॉइंटवर मुद्दा पाहिजे आहे. तर मी आपल्याला सांगतो आहे, येणाऱ्या 8 तारखेला सन्माननीय पवार साहेबांच्या हाताने उद्घाटन होणार आहे इमारत. आपल्याला राष्ट्रध्वजाची 24/7 डेट या पद्धतीने परवानगी मिळालेली आहे. तर त्याचं असणारं अनावरणाचं काम जे आहे, भीमरावजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल यांच्या हस्ते होणार आहे. बुद्धगयाचं उद्घाटन डॉक्टर भरत खेमू यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 25 पुण्याचा जो स्टॅच्यू आहे त्याचं असणारं अनावरण रोहितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, या पद्धतीनं हे जे ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे, आपण जर याचा स्टडी केला, नंतर कळलं तर आपल्याला त्याची माहिती व्हावी म्हणून मी त्या पद्धतीनं त्या प्रस्तावनेकडे वळलेलो होतो. पण तो निश्चितच आपल्याला याची सगळी जाणीव असली पाहिजे. कारण आपण अकोला शहरातील अत्यंत चांगल्या वृत्तपत्राचे वार्ताहर आहात. एवढी आम्हाला याची माहिती असेल त्याच्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला निश्चितच असेल अशी आशा व्यक्त करून या ठिकाणी मी माझं असताना संबोधन थांबवा. 8 तारखेला 2:30 वाजताचा कार्यक्रम आहे आणि सर्वांना आपल्याला आमंत्रण आहे. प्रत्येकाला निमंत्रण मनपूर्वक आहे. आपण या वर्षी विनंती आहे. पवार साहेबांना बोलवण्यामागचा उद्देश असा आहे की ते मूळ मुद्दा सांगतो आपल्याला. ऐतिहासिक प्रतिष्ठानला सगळे लोक जवळचे आहेत, सर्व लोक जवळचे आहेत. वेळ प्रसंगाला तर म्हणून भागवताना आपण या ठिकाणी बोलवतो. आपल्याला कोणाच माणसाचा कोण्या व्यक्तीचा धिक्कार आहे. सगळे लोक आपल्या असणाऱ्या समाजाचे असणारे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी गेलेले. आपला हक्क आहे आणि म्हणून सन्माननीय पवार साहेबांना त्या अनुषंगाने आपण बोलावलं. अन्य कोणतीही भूमिका मात्र पवार साहेबांना बोलवण्याबाबतची नाही. आसक्तीची तर मुळीच नाही. घेऊन आपल्याला नम्र विनंती सांगतो, पवार साहेबांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, आम्हाला तुमच्याकडून काही पाहिजे. आम्ही तर 100-150 कोटीचं काम करू शकतो, कमी आहे. आपल्या शहरातल्या एका व्यक्तीच्या प्रॉपर्टी 500 कोटी आहे, 1000 कोटी आहे. परंतु स्वाभिमानाचा जो लढा आहे तो लढा अत्यंत स्पष्ट झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बिलकुल आम्हाला तुमच्यापासून काही नको, काही जाहीर करायचं नाही, आम्हाला नकोच आहे. अनेक लोकांचे मत तुम्हाला सांगायला हरकत नाही, कारण आपण एका पारिवारिक स्वरूपाचे आहोत. अनेक लोक विचारतात की काही म्हणजे काही अटॅचमेंट आहे का, काही असं आहे का? बिलकुल नाही. म्हणून मी सांगितलं आहे की इथं आपण जर त्या पद्धतीने काम करतो आहे तर म्हणून भागवतही येऊ शकतो. गडकरी साहेबांनी हे मला सांगितलं आहे की विनंती इथून जाताना त्यांनी पाहिलं नाही का, आमदारांनी सांगितलं की माझी इच्छा देखील या ठिकाणी येऊन बघायची. आणि म्हणून आपल्या समाजाच्या घामाच्या पैशावर या राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं असणारं जे काही आहे ते त्या पद्धतीने हक्कच आहे माझ्या मित्रांनो. तुम्ही उद्धव ठाकरेंकडे गेलो म्हणून सांगितलंय, पण ज्या प्रकाश आंबेडकरांचं अकोला हे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीचं केंद्र आहे, तुमच्या डायसवर बसलेल्या बरेच जण त्या चळवळीचे भागे राहिलेले आहेत. तर बाळासाहेब आंबेडकरांकडे तुम्ही गेलेले नाहीत का? बाळासाहेबांना निमंत्रण दिलं होतं? बाळासाहेब आंबेडकरांना आपल्या प्रतिष्ठानमध्ये आपण 2 वेळा वेगवेगळ्या कामासाठी बोलावलेलं होतं, आलेले होते, त्यांची व्याख्याने झालेली आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी आपण एक सामाजिक विचारसरणीचं असणारं जे प्रतिबिंब आहे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून, आता कुठेतरी आपण बदल असा केला पाहिजे की आपल्या स्टेजवर
राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभाचे आहे, त्यांना आपण बोलावलं पाहिजे हा विचार आमच्या डोक्यात आला आणि म्हणून आपण बाळासाहेबांकडे काही गेलो. तुमच्या संस्थेच्या वाटचालीतला अतिशय महत्वाचा टप्पा आहे. जसं तुम्ही शरद पवारांना बोलावलं, जसं उद्धव ठाकरेंना बोलावलं, महाराष्ट्रातलं तिसरं राजकीय मोठं नाव म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं आहे. आता ही पळवाट झाली की तुम्ही ते सामाजिक वगैरे म्हणू लागतो, पण बाळासाहेबांना का बोलवलं नाही त्याचं कारण आम्हाला जाणून घे. अति स्पष्ट आहे माझ्या मित्रांनो, म्हणजे व्हेरी करेक्ट क्वेश्चन आहे. अति स्पष्ट आहे की एक म्हणतात नाही म्हाताऱ्याने किंवा म्हातारीनं कोंबडा लपवला आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जर व्हेरी क्लिअरली बघा आपल्या बाळासाहेब आंबेडकरांची शरद पवारांबरोबर युती झाली तर निश्चितच ते दोघं एका स्टेजवर येऊ शकले. त्यांनी तुम्हाला नाही म्हटलं मग त्यामुळे काय झालं की उगाच आपल्याला म्हणजे अगदी रेकॉर्ड होऊन झालो चालते म्हणण्याच्या अगोदर आपण सुधारलेलं भीमराव आंबेडकर येतील का पण त्यांना टाळून. भीमराव आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की मला राजकीय अनुषंगानं राजकीय विचाराचं काही घेणं नाही, मी येणारमध्ये येणार. त्यांचे असणारे सुगंजी वाघमारे साहेब आणि त्यांचे तिकीट देखील बुक झालेले आहेत. 7 तारखेचे असणाऱ्या अमरावतीच्या गाडीचे एसी फर्स्ट मध्ये त्यांनी 4 तिकीट दोघांसाठी बुक केलेले आहेत. ते फायनल नाही, पण यांना टाळून येतील का बरोबर ते आय डोंट नो. त्यांना टाळून आपण टाळून वगैरे नाही म्हणणार, ते किती झालं तरी कसं आंबेडकर साहेब आणि पवार साहेबांचा आपण समजू शकतो, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. तर आता रोहित पवारच्या जागी सुजात आंबेडकर तुम्ही आणला असता तर थोडस त्याला नवीन ते भेटलं असतं, तर तेही नाही त्याच्यात. नाही कसं आहे हे बरोबर आहे, परंतु आमच्या डोक्यामध्ये म्हणजे आता पुरे झाले एवढे अतिथी लिंकच लागली होती. अनेक लोकांनी हे म्हटलं की बाबा कवाडे साहेबांची मंडळी किंवा गोविंद साहेबांची मंडळी किंवा कोणाची म्हटलं पुढे पुढे आहे ना. पुढे आता मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन 5 मधले आपलं उभं राहत आहे. महाराष्ट्रातले 200 गरीब विद्यार्थी तिथं विनामूल्य शिक्षण घेणार आहे. त्यानंतर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची आपली संकल्पना आता स्टार्ट झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँकेची संकल्पना आता 5 वर्षामध्ये निश्चित 100% ते उद्याच येणार आहे. ते आता पुरले पाहिजे नाही लोक, हे लोक आपल्याला पुरले पाहिजे. तिथपर्यंत घेऊ आपण आहोत तिथपर्यंत असा बाकी का कोणता होता. आपल्या मनामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगतो, अनेक लोक म्हणत असतील की जास्त बोलत नसतात, पण मी तुम्हाला सांगतो आपल्या मनामध्ये जे आहे ते देशातले सगळे राजकीय लोक जे आहेत ना, सामाजिक लोक आहेत, आपल्याला काही लोक आहेत. सर 24/7 राष्ट्रध्वज आपल्या प्रतिष्ठानावर फडकणार आहे, त्याबद्दल काय सांगा. 24/7 राष्ट्रध्वज आपल्या प्रतिष्ठानावर फडकणार आहे, लोकांपर्यंत त्या दिवशी होणार आहे, त्याबद्दल काय सांगायचं. देशाचं पहिलं महाविद्यालय आहे. खूप आनंदाची बाब आहे माझ्या मित्रांनो, खूप आनंदाची बाब आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला 2-3 वाक्य मध्ये सांगितलेलं आहे. हे राष्ट्रीय स्वरूपाचं काम करणारा आपण प्रतिष्ठा एवढा स्वाभिमान आहे तुम्हाला आपल्याला की राष्ट्रध्वज दिवस रात्र या ठिकाणी तो फडकला पाहिजे. हा राष्ट्रीयत्वाचा एक आपला स्वाभिमानाचा भाग, बाकी दुसरा कुठला हेतू असण्याचं काम नाही आहे. त्याच्यात उलट जे असणारे जे काही आपल्याला जी आचारसंहिता आहे किंवा ते किती संहिता आहे राष्ट्रध्वजाची, त्याच्यासाठी खूप कठोर आपल्याला त्या पद्धतीनं तयारी करावी लागणार, तर ती तयारी आपण केली. आमच्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आपण विचार ना. आपण मोफत शिक्षणाची आणि भोजनाची विनंती आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. हा तर महाराष्ट्रातले कोणत्याही समाजाच्या दारिद्र्य रेषेखाली ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी जे अभ्यासाला पात्र असतील त्याची पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यांची परीक्षा
अभ्यासाला पात्र आहेत की नाही, आणि पात्र असणारे दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी जे आहेत तर त्यांचं विनामूल्य भोजन, विनामूल्य निवास आणि विनामूल्य MPSC UPSC बँकिंगचे कोचिंग क्लास हे जवळजवळ पुढच्या वर्षापासून स्टार्ट होतील अशी तयारी संस्थेने केलेली आहे. आणि थोडंसं ऍडव्हान्स आपल्याला सांगतो, कारण तुमचं देखील सहकार्य त्या ठिकाणी निश्चितच आहे. त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही कलेक्टर व्हा, SP व्हा, न्यायाधीश व्हा, मॅनेजर व्हा वगैरे. नाही झाले तर काळजी नाही करायची, या संस्थेमध्ये त्या दर्जाच्या नोकऱ्या तुम्हाला मिळतील. बाहेरच्या कंपन्या येणार नाही. कॅम्पस सिलेक्शन वगैरेची गोष्ट नाही, हे संस्था सिलेक्शन. त्या दिवशीचा कार्यक्रम कसा आहे? त्या दिवशीचा कार्यक्रम जो आहे तो आपल्याकडे म्हणजे असं प्लॅनिंग ठरलेलं आहे की किमान 2 ते 2:30 वाजता ही सगळी सन्माननीय मंडळी ते प्रतिष्ठानमध्ये एंट्री करतात. एंट्री केल्याबरोबर शरद पवार साहेब हॉलचं उद्घाटन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन पहिला जो हॉल आहे त्या ठिकाणी. तर उद्घाटन झाल्यानंतर भीमरावजी आंबेडकर समोरच फायर फायटिंग रूमच्या वर राष्ट्रध्वज लावण्याची तयारी सुरू आहे. त्या ठिकाणी भीमरावजी आंबेडकर त्या राष्ट्रध्वजाचं अनावरण करते. तिथून सरळ त्यांना हॉलमधून आणून लिफ्टच्या सहाय्यानं 4थ्या मजल्यावर नेला जाईल. तिथं जे बुद्धविहार आहे त्याच्यामध्ये 400 लोक बसतील एवढी क्षमता असते. त्या बुद्धविहाराचं उद्घाटन पूज्य मंत्री डॉक्टर खेमधम्मू आणि हे सगळे मान्यवर व्यक्ती यांच्या उपस्थितीमध्ये बुद्धविहाराचं उद्घाटन होईल. लगेच कंटिन्यू हे झाल्याबरोबर त्यांना लिफ्टच्या सहाय्यानं खालच्या मजल्यावर म्हणजे आपण जिथं बसलेलो त्या ग्रंथालयाच्या मजल्यावर आणला पाहिजे बघण्यात. लगेच मग खालच्या मजल्यावर नेल्या जाईल. तिथं रोहित दादा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 25 फुटाचा जो स्टॅच्यू आहे त्याचं अनावरण करतो त्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. मग लगेच खाली उतरून त्यांना घेऊन सभेच्या ठिकाणी म्हणजे आपला लाडमुद्दा पार्क जो आहे लॉन त्याच्या साईडला जो ग्राउंड आहे त्याच्यात इन फ्रंट ऑफ त्या ठिकाणी नेला जाईल आणि कार्यक्रमाला प्रारंभ होईल. टेंटेटिव्हली नियोजन असं आहे की 3 वाजता कार्यक्रम स्टार्ट व्हावा. त्याचं कारण असं आहे की पवार साहेबांना तिथून 5 वाजता मोकळं व्हायचं. त्यांचं जे विमान आहे आम्हाला जी माहिती मिळाली त्यांच्याकडून टायमिंग शेड्यूल आहे त्या पद्धतीनं त्यांना 5 वाजता विमानतळावर जायचं. असं म्हणा की एक्झॅक्ट कार्यक्रम 3 ते 5 असा आहे. मग विमानतळातून डायरेक्ट इथे येतील की सर्किट हाऊसहून येईल? त्यांचं शेड्युलिंग जे आहे ते त्या पद्धतीनं. पण आपल्या प्रतिष्ठानला त्यांनी सांगितलं आम्ही 2:30 वाजता. आपलं शैक्षणिक संस्था आहे इथं अकोल्याचे कलेक्टर वगैरे किंवा लोकप्रतिनिधी वगैरे येणार आहेत. अकोल्याचे कलेक्टर वगैरे त्यांना आपण पत्रिकातून निमंत्रित करणार आहोत. कलेक्टर साहेब जी जी मंडळी प्रशासकीय स्वरूपाची आहे जिल्हा परिषदेचे CO मॅडम झाला, महानगरपालिकेचे SP झाला, त्यांच्याकडे तो जवळ येणारच आहे. स्पेशल यांच्याबरोबर आपल्याला त्यांना निमंत्रित आपण कसं केलं नाही. निमंत्रित आपण सगळ्यांना अकोल्यातले लोकप्रतिनिधी असतात खासदार वगैरे किंवा यांना नाही आपण त्यांना पाहुणे म्हणून म्हणजे निमंत्रित करू. उपस्थित राहण्याच्या अनुषंगाने त्यांना आता जे संबंधित आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या ते तर आमदार वगैरे खासदारी